चंद्रपूरच्या मूलमधली एक मोठी बातमी इथे भारतीय जनता पक्षाला धक्का बसलाय। मूलमध्ये भाजपचे आमदार आहेत, इथे भाजपचं जिल्ह्यावरही वर्चस्व आहे, पण 20 पैकी 18 जागा जिंकण्यात काँग्रेसला मोठं यश आलेलं आहे। या क्षणाची एक मोठी बातमी, सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेपासून मतदारसंघापर्यंत अनेक ठिकाणी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली आणि हे आकडे आता स्पष्ट करतायत नेमकं काय झालेलं आहे ते। चंद्रपुरातल्या मूलमध्ये काय झालं, आपण मुनगंटीवारांची प्रतिक्रिया बघूया आणि मग तुमच्याकडे येऊयात। पाहूयात मुनगंटीवार काय म्हणाले। स्वीकारतो, विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर लाजायचं नाही, हे आमचं निश्चितपणे सूत्र आहे। काँग्रेसनी त्यांच्या नेत्याला शक्ती दिली, आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली। या जिल्ह्यामध्ये गडबाजीला पोषक वातावरण निर्माण होईल हे आमच्या पक्षाच्या धोरणात दिसलं आणि त्यातून मग 10 नगरपालिकेमध्ये हा पराजय नम्रतेने स्वीकारतो। बर, एक मोठं विधान त्यांनी केलंय। आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते आहेत विनोदजी, त्यांनी थेट म्हटलं की पक्षानं माझी शक्ती कमी केली। म्हणजे इकडे सक्षणाताई आणि हे सगळेजण म्हणतात की भाजपनं कार्यकर्त्यांना शक्ती दिली आणि तुमचेच नेते सांगतायत शक्ती कमी केली, शक्ती दिली आहे, विश्रांती सक्ती। सुधीर भाऊ भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते, ज्येष्ठ नेते, त्यामुळे आता त्यांचे कशाच्या अनुसरून ते बोलले ते मला या ठिकाणी माहीत नाही, परंतु ते भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ असल्यामुळं पक्षश्रेष्ठी त्याच्याबाबत निश्चित विचार करेल, त्यांचे काय अडचणी ते जाणून घेतील। परंतु ते स्वतः एक राज्याचे मोठे नेते असल्यामुळं आता ते का बोलले याबाबत तर मला काय माहिती नाही, तिथली काय परिस्थिती। तोच प्रश्न आहे ना की राज्याचा एवढा मोठा नेता सभागृहातही बोलतो आणि आता या पराभवानंतरही म्हणतो की माझी शक्ती पक्षानं कमी केली। यात बऱ्याच गोष्टी आल्या ना उदयजी। त्याच्यामध्ये काय होतं, प्रतिभा धानोरकरांना ते पक्षामध्ये घेणं त्याला मुनगंटीवारांचा विरोध होता त्यावेळी। आणि या सगळ्या विशेषतः विधानसभेत मुनगंटीवारांची भाषणं जी पाहिली तुम्ही, तर सरकारला धारेवर धरणार। आधी लोकांना वाटायचं की ही विरोधी पक्षाची जागा पण तेच घेत आहेत पक्षात राहून, पण नंतर लक्षात आलं त्यांच्या पक्षात मग त्यांच्यावर नाराजी वाढत गेली, मतदारांमध्ये नाराजी वाढत गेली आणि विशेषतः तिथे जे काही राजकीय बदल झाले त्या जिल्ह्यामध्ये त्याचा फटका भाजपला बसला, पर्यायाने मुनगंटीवारांना बसणार होता। तो अपेक्षित होता आणि तो बसला असं दिसतंय। बालाजी, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे। फारच मोठं परिवर्तन, म्हणजे जरा तिकडे काही सुई लागली तर तुम्हाला एकदम फार चांगलं यश मिळालं की नाही? मुळात ते काय झालं माहिती नाही, पण तिथं विजय वडेट्टीवार साहेब यांनी मोठ्या प्रमाणावरती ताकद लावलेली होती आणि तिथं मोठ्या प्रमाणावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गल्लीबोळामध्ये काम केलं। बाकी त्यांचं पक्षांतर्गत राजकारण काय यावरती भाजपचे प्रवक्ते बोलतील, मला काय त्यावरती अधिक बोलायचं नाही। पण का नाही केलं काम? सगळीकडेच केलेलं आहे आणि आता पक्षांतर्गत जो विषय आहे त्यावरती ते बोलतील, मी त्याला पण नाकारत नाहीये। म्हणजे सुधीर भाऊंनी जे त्यांची खदखद व्यक्त केली ती आम्ही अधिवेशनामध्ये पण पाहिली, सातत्यानं पाहतोय। त्यामुळं भाजपनं काँग्रेस मुक्तचा नारा दिला, पण काँग्रेसयुक्त भाजप इतकी केली की आता त्या निष्ठावंतांना सुद्धा संधी भेटत नाहीये। त्याच्यामध्ये विनोदजी तुमचाही नंबर लागू नये, जरा काळजी घेतली पाहिजे। आपण कपिल डोकेंना सुद्धा विचारूया। कपिलजी, तुम्ही आहात, माझा आवाज येतोय तुम्हाला? कपिलजी नाही आहे, ठीक आहे, काय हरकत नाही। पण एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा, म्हणजे मगाशी आपण जसं कोकणाबद्दल बोललो तसं आता आपण थोडं पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाकडे ही वळूयात की विदर्भात एकेकाळी काँग्रेस म्हणजे विदर्भ म्हणजे काँग्रेस, अशा प्रकारची स्थिती होती। आज जो काही त्यातल्या त्यात काँग्रेसला आधार मिळाला आहे त्यात विदर्भाचा वाटा मोठा आहे। तर विदर्भात बाकी काँग्रेस असताना बाकीच्या राज्यात तुम्ही परफॉर्म नाही करू शकलात, फक्त विदर्भात, म्हणजे आता मुनगंटीवारांची तुम्हाला मदत झाली असं आपण 1 मिनिटाकरता गृहीत धरू। बाकी महाराष्ट्रात काय आपण 1 सेकंद परत ऐकूयात एकदा मुनगंटीवार काय म्हणाले। नम्रतेने स्वीकारतो, विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर लाजायचं नाही, हे आमचं निश्चितपणे सूत्र आहे। काँग्रेसनी त्यांच्या नेत्याला शक्ती दिली, आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली। या जिल्ह्यामध्ये गडबाजीला पोषक वातावरण निर्माण होईल हे आमच्या पक्षाच्या धोरणात दिसलं आणि त्यातून मग 10 नगरपालिकेमध्ये आता आम्ही झटका हा अनुभवला आहे। आम्ही जे सूत्र पक्ष म्हणून जिल्ह्यात अवलंबलं की शनी शिंगणापूर नंतर
आमचा एकमात्र पक्ष असा आहे की ज्याला आता दरवाजाच ठेवला नाही. कुणीही येतो. आता याही गोष्टीचं एकदा मूल्यांकन आम्ही जिल्ह्यात करू. या आत्मचिंतनाच्या मूल्यांकनानंतर जिथं जिथं आम्हाला आशीर्वाद प्राप्त झाला, हा पराजय एक मोठी अपडेट ते म्हणजे थेट सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे म्हटलं की सगळ्यांच्या करता दरवाजा खुला, दरवाजाला कधीच नाही, कुलूप तर विषयच नाही आणि त्याचा हा सगळा परिणाम आहे असं त्यांनी स्पष्टपणे मान्य केलं. उदयजी, तुम्हाला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला आता या मुद्द्यावर आत्मपरीक्षण करायची गरज आहे? म्हणजे मुनगंटीवार काय म्हणाले हा एक मुद्दा झाला, त्यांनी म्हटलं त्याच्यात तथ्य आहे ना, या पक्षाच्या दरवाजाला कधीच नाही, त्यामुळे जो येतो जसा येतो त्याला घ्यायचा, कारण फक्त आपल्याला आकडे मिळवायचे आहेत निवडणुकीत. कडी नाही मान्य आहे, आतून कडी नाही आहे, बाहेरून कडी घालण्याची वेळ आलेली आहे. दोन्ही गोष्टी आता त्या बाहेरचे आतमध्ये येऊन आतले पण बाहेर जाऊन याची पण त्यांना काळजी एक वेळ घ्यावी लागेल. अशी वेळ लवकरच येईल असं दिसतं एकूण. परंतु मुनगंटीवारांनी जी काही खतखत मांडली, जे काय आहे ती अनेकांच्या मनामध्ये असू शकते, पण त्यांनी पण जरा आत्मपरीक्षण केलं पाहिजे की पक्षविरोधी भूमिका कशी मांडायची. आपण सरकारच्या असं आहे की सभागृहात सरकारविरोधी बोलणं हा त्यांच्या स्वातंत्र्याचा भाग आहे आणि त्यांनी बोललं पाहिजे, धोरणावर बोललं पाहिजे, लोकांच्या प्रश्नावर त्यांनी बोललं पाहिजे, त्यांच्याकडून ते अपेक्षित आहे आणि सुधीर भाऊ प्रत्येक वेळी ते करत आलेले आहेत. पण त्याचा अर्थ जर इतर पक्षाने असा घेतला की पक्षविरोधी बोलत आहेत, तर मग अशा प्रकारचं त्यांना सहन करावं लागतं. आणि विशेषतः बाहेरच्या लोकांना प्रवेश देताना आतल्यांची कोंडी होणार नाही, आतल्यांची मुस्कटदाबी होणार नाही, एवढी काळजी तर भाजपने घेतली पाहिजे. आता तिथे काय झालंय काय नाही हा अजून पुढे कळेलच काय झालं ते. एक आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती येते.